आज काय स्पेशल तर आज मी बनवणार आहे लोणचं आणि ते बी माझ्या मैत्रिणीच्या हातानं. माझी मैत्रीण आहे खानदेशी, पण म्हणतात की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत लोणचं भरायला नाही पाहिजे. पण आमच्या गावाकडे मस्त असं जोरदार धमधम पाऊस झाला होता आणि माझ्या आईनं बी लोणचं भरलं होतं. म्हणलं चला आपण बी भरून घेऊ, कारण की तिचं लोणचं बी मी इकडे घेऊन आले होते. तर जेवढा मला 5 किलो कैऱ्याचं लोणचं भरायचं होतं ना, तेवढा दुकानात जाऊन मी मसाला घेऊन आले होते. एक दिवस याला सगळं मस्त ऊन देऊन घेतलं आणि माझ्या मैत्रिणीने मस्त इथं ना कैऱ्या फोडून दिल्या होत्या. सरळ लोणचं मी तिच्याकडूनच करून घेणार होते आणि तसं बी कैऱ्या बी तिनंच मला फोडून दिल्या, कारण की तिला छानपैकी फोडता आल्या होत्या. एक दिवस इथं कैऱ्या मी सुकायला ठेवल्या आणि त्यानंतर संध्याकाळी ना सगळं हे साहित्य होतं ना, सगळं मी दळून घेतलं होतं मिक्सरमधून. त्यानंतर ना ही सगळी प्रोसिजर आहे ना ती तिनंच केली होती. पण तिला काही व्हिडिओ द्यायची इच्छा नव्हती, म्हणून म्हटलं जाऊ दे, तू काही येऊ नको व्हिडिओमध्ये, पण मी बाकीचं जे काही थोडंफार गोष्टी असेल ते मदत करू लागते. त्यानंतर इथं सर्व मसाला आम्ही भरून घेतला होता. पण यांचं म्हणणं होतं की थोडाफार ना गोड बी पाहिजे, आंबट गोड. तर मग माझ्याकडे 1 किलोला थोडासा कमी गुळ होता. जेवढा गुळ होता ना तेवढा बारीक बारीक मी इथं चॉपरनं मस्त असा कट करून घेतला. थोडंसं कढईत तेल ठेवलं आणि त्याच्यामध्ये सगळा गुळ टाकून मेल्ट करून घेतला आणि त्यानंतर ह्या मसाला होता ना, ह्या मसाल्यामध्ये सगळा मी टाकून दिला. त्यानंतर परत असं चांगलं मिक्स करून घेतलं. तर रात्रभर हे मुरायला ना मसाला तसाच ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मी लोणचं भरायला घेतलं होतं इथं आणि ज्या कैऱ्या होत्या ना कट केलेल्या ते मी अशा घरात ओपन ठेवल्या त्या उघड्या. तर माझा समर्थ एकदा त्याच्यावर चालून आला होता, म्हणून म्हटलं चला एक एक कैऱ्या सगळ्या पुसू आणि याच्यामध्ये टाकू. पण आता एवढ्या साऱ्या कैऱ्या मी एकटी कधी पुसणार, त्याच्यामुळं ह्या श्रद्धाच्या 2 मैत्रिणी होत्या, ह्या तिच्यासोबत खेळत होत्या. म्हटलं चला मला तुम्ही पुसू लागा कैऱ्या, तुम्हाला मी मस्त लोणचं देईल. आणि या दोघी जणींना माझी मदत केली, म्हणूनच पटकन माझं इथं कैऱ्या सगळ्या एक एक पुसून घेतल्या आणि सगळ्या इथं मी लोणच्यामध्ये मसाल्यात टाकून दिल्या आणि हातानं छानपैकी असं मिक्स करून घेत होतं, कारण की मला कोणीतरी सांगितलं होतं चमच्याच्या नादी लागायचं नाही, हातानंच मस्त मिक्स करायचं. आणि माझं लोणचं भरून इथं मस्त रेडी झालं होतं. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.